नमस्कार शेतकरी मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावणबाळ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी नेमकी काय आहे ती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग नेमकी काय माहिती आहे ते जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, दिनांक 24 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी.आर. हा प्रसिद्ध झालेला आहे। तो जी.आर. नेमका काय आहे तो आता आपण बघूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी.आर. दिनांक 24 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे। तुम्ही ते बघू शकता, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलमार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही। त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मग शेतकरी मित्रांनो, आता नेमका शासन निर्णय काय आहे, तो आता नेमका बदल काय केलेला आहे व हा जी.आर. कशासाठी आहे तो आता आपण बघूया। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे जे काही अर्थसहाय्य आहे ते अर्थसहाय्य डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जे काही पैसे आहेत ते पैसे आता वर्ग केले जाणार आहे। त्याच्यासाठी हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तुम्ही ते बघू शकता, ज्या काही योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, त्याच्यानंतर इंदिरा गांधी योजना या योजनेची इथे नावं दिलेली आहेत व त्याच्यानंतर समोरच्या तक्त्यामध्ये त्याच्यासाठी किती रक्कम ही वर्ग केली जाणार आहे ती रक्कमसुद्धा इथे दिलेली आहे। तुम्ही ते अगदी सविस्तरपणे बघू शकता। तुम्हाला जर का हा जी.आर. पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. टाकलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम ही वर्ग केली जाणार आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी जी.आर. या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।